प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवू शकतो की नाही, तर हो, प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही संबंध ठेवू शकता, पण काही कंडिशन्स असतात जेव्हा नाही ठेवायला पाहिजे. आता कधी कधी संबंध ठेवू शकतो, तर युजली काय असतं, प्रेग्नन्सीमध्ये बाळ हे प्रोटेक्टेड असतं आतमध्ये, त्यामुळे संबंध ठेवल्याने बाळाला असा काही त्रास होत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवणं हे सेफ आहे, पण काळजीही घ्यावीच लागते. पहिल्या 3 महिन्यांमध्ये जर ॲग्रेसिव्हली संबंध ठेवले किंवा जास्त प्रमाणात संबंध ठेवले तर ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फर्स्ट 3 मंथ्समध्ये जर ऑलरेडी ब्लिडिंगचा त्रास होतोय किंवा थोडं स्पॉटिंग होतंय, पोटात दुखतंय, तर अशा वेळी संबंध ठेवू नका. त्यानंतर लास्ट 3 मंथ्स जे शेवटचे 3 महिने असते तेव्हा सुद्धा काय होतं की तेव्हा युजली 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये जर ॲग्रेसिव्हली संबंध ठेवले किंवा जास्त संबंध ठेवले तर लवकर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस होतात. इनफॅक्ट कधी कधी जेव्हा डिलिव्हरी लांबली जाते ना, तेव्हा संबंध ठेवायला ॲडवाईस केलं जातं की डिलिव्हरी होऊन जाईल म्हणून. सो तेव्हासुद्धा जर पोटात दुखत असेल आणि काही त्रास होत असेल तर संबंध ठेवू नका. आता जे मधले मंथ्स आहेत, सेफ मंथ असतात, ह्यामध्ये तुम्ही इझिली संबंध ठेवू शकता, पण ॲग्रेसिव्हली संबंध कोणत्याही महिन्यात ठेवायचे नाहीये. पण कोणत्याही महिन्यामध्ये जर तुम्हाला प्लॅसेंटा प्रिव्हिया असेल, म्हणजे वार ही खालच्या तोंडाला असेल, म्हणजे योनी मार्गाला असेल, तर संबंध अजिबात ठेवायचे नाहीये, ॲब्सोल्यूट नो. आणि जर ब्लिडिंग होत असेल तर ठेवायचे नाही. पोटात दुखत असेल, कळ मारत असेल तर संबंध ठेवायचे नाहीये. सर्वायकल इनकॉम्पिटन्स असेल तेव्हा संबंध ठेवायचे नाही. म्हणजेच काय की सर्विक्सचं म्हणजे गर्भाशय मुखाचं तोंड हे लवकर उघडण्याचे चान्सेस असतात, हे सुद्धा तुम्हाला डॉक्टर सांगतात. असं काही असेल तर तेव्हा संबंध अजिबात ठेवायचे नाही. त्याचबरोबर जर सपोज 8व्या-9व्या महिन्यामध्ये जर पाणी लीक होत असेल, थोडं गर्भाशयाचं पाणी लीक होत असेल, त्याला एम्निओटिक फ्लुइड म्हणतो, असं असेल तेव्हा सुद्धा संबंध ठेवायचे नाहीये. आणि मल्टिपल प्रेग्नन्सी असेल, म्हणजेच ट्विन्स प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट प्रेग्नन्सी असं काही असेल, तर युजली संबंध हे खूप केअरफुली ठेवायचे असतात. आणि प्री टर्म लेबरचा जर धोका असेल, म्हणजे लवकर डिलिव्हरी होण्याचा जर धोका असेल, युजली हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे डायबिटीज जास्त असेल, BP जास्त असेल किंवा दुसरा काही त्रास असेल, तर अशा वेळी संबंध ठेवल्याने काय होतं, डायरेक्ट इफेक्ट नाही होत, पण काय होतं की स्टिम्युलेशन झाल्यामुळे लवकर लेबर होणं, म्हणजे लवकर डिलिव्हरी होण्याचे चान्सेस होतात. तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय संबंध ठेवू नका.